गावातील एका छोट्याशा घरात सायली आणि तिची आई माया ह्या दोघी राहत होत्या. आणि आईचं एकच स्वप्न होतं की आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करणं आणि तिला जे जे हवं असेल त्यासाठी खूप मेहनत करणं खूप कष्ट करणं. कारण ती तिची एकुलती एक मुलगी होती आणि त्या मुलीमध्ये ती आपलं सगळंच बघत होती. त्यामुळे ती आपल्या मुलीला हवं ते देण्यासाठी खूप मेहनत करत होती. सायलीचे बाबा तर लहानपणीच गेले होते, त्यामुळे सगळी जबाबदारी जी होती ती आईवरच आलेली होती. आणि आईने सुद्धा आपल्या स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करून मुलीचं पूर्ण करण्याचा विचार केला आणि ती मुलीचं सगळं प्रेमाने करत होती. एके दिवशी मुलगी ही आईला म्हणते की आज पॅरेंट्स मीटिंग आहे. तिला माहिती असते की आज पॅरेंट्स मीटिंग आहे तर तिला जायला पाहिजे आणि म्हणून ती सायलीच्या शाळेमध्ये जाते. सायलीच्या शाळेमध्ये सगळे जे मुलं होते ते चांगल्या घरचे होते. त्यांचे कपडे खूप चांगले होते, त्यांच्याकडे मोबाईल होता आणि सगळं श्रीमंत घरचे ते मुलं होते. त्यात सायलीची आई माया अगदी साध्याशा आणि जुन्या साडीमध्ये ती पॅरेंट्स मीटिंगमध्ये येते. तिचे काही मित्र जे असतात ते तिच्या आईला बघून खूप हसतात, कारण ती अगदी साधीशी जुन्या साडीमध्ये आली होती. हे बघून सायलीला खूप लाज वाटली. तिला आपल्या आईची खूप लाज वाटली आणि तिला असं वाटलं आईमुळे माझा मान जातो आहे, मला कोणी मान सन्मान इज्जत काहीच देत नाही. आई माझी खूप गरीब आहे. आणि या प्रसंगामुळे तिने आपल्या आईपासनं बोलणं टाळलं आणि ती आईपासनं जरा लांब राहायला लागली. आईला पण तिच्यातला कटुपणा जाणवत होता, पण आईने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण आई ती आईच असते. कितीही काही झालं तरी तिचं पहिलं प्रेम तिच्या मुलांवरच असते. तिच्या बाबतीत पण असंच झालं. ती जरी कितीही फटकून वागत असली तरीसुद्धा आई तिच्यावरती प्रेमच करत होती. नंतर ती कॉलेजला गेली, शहरात गेली, तिथे शिकायला लागली आणि तिथे शिकता शिकता तिने प्रायव्हेट जॉब पण पकडला आणि ती नोकरीसुद्धा करू लागली. तिची आई गावातच होती. तिला आपल्या मुलीची रोज आठवण यायची, पण जेव्हा जेव्हा ती आपल्या मुलीशी बोलायची तेव्हा तेव्हा ती म्हणायची आई मी खूप बिझी आहे. आधी तर ती रोज फोन करायची, पण आता ती आठवड्यातून एकदा फोन करायला लागली. कारण मुलगी जी आहे ती खूप तुसळेपणाने तिच्याशी बोलायची आणि तिला ते आवडत नव्हतं, पण तरीही तिला वाटायचं की आपली मुलगी आहे म्हणून ती बोलायची. तिला असं वाटायचं ती खूप बिझी आहे, म्हणून ती आठवड्यातून एकदा फोन करण्याचा तिने विचार केला आणि ती आठवड्यातून एकदा फोन करायची. PCO तिच्या घरापासून खूप लांब होतं. ती अगदी छोट्याशा अशा गावात राहणारी होती. तिच्या घरापासून PCO खूप लांब होतं, पण ती पायी पायी जायची आणि फोन करायची. पण सायलीला विचारायची बाळा तू कशी आहेस, पण ती म्हणायची की आई मी आता खूप बिझी आहे, मी बोलू शकत नाही. आई फोन ठेवून द्यायची आणि तशीच पायी पायी ती घरी यायची. तिला दुःख वाटायचं, पण तरी तिला असं वाटायचं की तिची मुलगी खूप बिझी असेल. एके दिवशी ती अशीच सांगते की बेटा मला बरं नाही आहे. फोन करते ती आणि सांगते. तिला त्याचं काही फारसं वाटत नाही आणि ती मनावर काही घेत नाही. आणि काही दिवस काही महिने ती फोनच करत नाही. मग एका रात्री कोणीतरी तिला फोन करते. तुम्ही सायली मॅडम बोलत आहात का? तर ती म्हणाली हो. तर ती म्हणाली की तुमच्या आईला बरं नाही आहे आणि तिचा शेवटच आहे. आता मात्र सायलीला थोडी भीती वाटली, थोडी काळजी वाटली आणि ती गावाकडे निघाली. पण खूप उशीर झाला होता. गावाकडे जेव्हा आली ती हॉस्पिटलला जेव्हा पोहोचली तेव्हा तिची आई ह्या जगातच नव्हती. ती घरी जाते, खूप रडते. घरी गेल्यावरती तिला आई आठवते. ती कपाट उघडते तर तिथे तिला एक चिठ्ठी मिळालेली आणि ती म्हणते की बाळा तुला माझी जेव्हा ही चिठ्ठी मिळेल तेव्हा मी कदाचित या जगात नसेल, पण तरीही माझं प्रेम आणि माझा आशिष माझा आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमीच राहणार आहे, असं ती बोलते. आणि म्हणते की बेटा मला तुला काही सांगायचं आहे.
मी आजपर्यंत तुला ही गोष्ट सांगितलेली नाही, पण मला आता असं वाटते की आता ही गोष्ट सांगितलेली बरी. तुला मी जन्म दिलेलं नाही आहे. तू मला रस्त्याच्या कडेवरती पडलेली दिसलेली आणि मी जेव्हा तुला पाहिलं तेव्हा मी तुला आपल्या घरी घेऊन आली. मी तुझ्या मोहात पडली आणि मला असं वाटलं की तुझ्या रूपात मला मातृत्व मिळालेलं आहे. कारण माझं जरी लग्न झालं असेल तरी लग्नाच्या अवघ्या वर्षभरामध्ये माझे पती मरण पावले होते आणि मला सगळ्या लोकांनी म्हटलं होतं की आता तू दुसरं लग्न कर. कारण माझं काही तेव्हा वय जास्त नव्हतं. मी 18 वर्षाची पण पूर्ण नव्हती ज्यावेळेस माझे पती मरण पावले होते तेव्हा सगळ्या लोकांनी मला म्हटलेलं की तू दुसरं लग्न कर. पण मला असं वाटतं की मला दुसरं लग्न तर करायचं नव्हतंच, पण मला असं वाटतं की तुझ्या रूपात देवाने मला चांगलं बक्षीस दिलेलं आहे. मी तुला आपल्या घरी आणलेलं आणि तुला सांभाळण्याचा निर्णय घेतला. जरी गावातले जरी घरचे सगळ्या लोकांनी मला दुसऱ्या लग्नासाठी प्रेशर दिला असेल, पण तरी मी ते नाही ऐकलेलं. कारण मला असं वाटत होतं की माझ्या या मुलीला मला दुर्लक्ष करायचं नाही आहे. मला देवाने जी देणगी दिलेली आहे मला ती सांभाळायची आहे. त्यासाठी मी लग्न पण केलं नाही आणि तुझ्यामध्येच मी खुश होती. मला कधीच माझ्या आयुष्यामध्ये कमतरता वाटली नाही. कारण मला असं वाटलं की माझी मुलगी जी देवाची देणगी आहे माझ्यासाठी तीच माझ्यासाठी भरपूर आहे आणि इतर दुसऱ्या तिसऱ्यांची मला काही गरज नाही आहे. माझ्या जीवनाचं ध्येयच हे होतं की मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. तुझ्या शिक्षणासाठी मला काहीतरी करायचं आहे. तुझ्या उभ्या आयुष्यासाठी मला काहीतरी करायचं आणि त्याच्यासाठी कितीही कष्ट करायचे असतील तर त्याची मी मनाची तयारी करून ठेवलेली होती. आणि हे जेव्हा सायलीने ऐकलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन हलली. तिला असं वाटलं की ज्या आईने माझ्यासाठी इतकं केलेलं आहे तिला आता आपल्या आईचं सगळंच आठवत होतं. तिला आठवत होतं की तिची आई एक वेळ उपाशी राहायची. उपवास आहे माझा असं म्हणायची आणि म्हणायची की बेटा तू तुझा डबा घेऊन जा शाळेमध्ये. आणि ती माझ्या डब्यामध्ये छान देऊन चांगले पदार्थ देऊन मला पाठवायची आणि स्वतः उपाशी राहायची. तिने कधीच चांगले कपडे घातले नव्हते कारण तिला माझ्यासाठी चांगले कपडे घ्यायचे असायचे. माझ्या बुकसाठी तिला खर्च करायचं असायचं. त्यामुळे ती स्वतःसाठी काहीच करत नव्हती. ती स्वतःच्या आजाराकडे पण दुर्लक्ष करायची. कदाचित थोडा थोडा आजार जेव्हा होता तेव्हा जर आईने स्वतःकडे लक्ष दिलं असतं, माझ्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण तिने स्वतःकडे जर लक्ष दिलं असतं, स्वतःला डॉक्टरकडे चांगलं नेलं असतं तर आज आई कदाचित राहिली असती असं पण तिला वाटते. आणि तिला पूर्वी कधीच जे जाणवलं नव्हतं आपल्या आईचा त्याग तो आता तिला जाणवायला लागला आणि ती खूप स्वतःवरती लज्जित होती. तिला असं वाटलं की मी खूप चुकीचं वागली, मी लोकांकडे बघत राहिली, पण माझ्या आईने माझ्यासाठी किती काय केलेलं आहे त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं. माझ्या आईने स्वतः फाटलेले कपडे घातले पण मला चांगले कपडे घालून दिलेले ह्याची मला कधीच जाणीव नव्हती. आणि तिला असं वाटलं की कदाचित मी खूप वाईट मुलगी आहे आणि ती खूप रडायला लागली. रात्रभर ती आईच्या फोटोसमोर बसून रडत राहिली. आता खूप उशीर झाला होता कारण आई तर गेलेली होती. ती परत आता येणार नव्हती. पण तिने आईच्या नावाने एक अनाथ आश्रम सुरू केलं जिथे त्याचं नाव तिने ठेवलं माया आई घर. तिथे रस्त्यावरचे जे मुलं, छोटी मुलं ज्यांचे कोणीच नाही त्यांना तिने आपल्या आश्रमात आश्रय दिला आणि त्या सगळ्यांमध्ये ती आपलं लहानपण बघायला लागली. आणि ही खरी श्रद्धांजली तिने तिच्या आईला दिलेली. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हा आपण लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.